जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 9 आणि ओवी क्रमांक 187 पर्यंत आपला अभ्यास मागच्या आला होता. दरवेळेला ओवी क्रमांक सांगण्याचं प्रयोजन ज्यांच्यासमोर ग्रंथ आहे त्यांना पटकन आपण कुठपर्यंत आलो होतो ते कळावं, ते सापडावं इत्यादी. भगवंत राजगुह्य असं अर्जुनाला सांगतायत आणि त्यातला 12वा जो श्लोक आहे त्याच्यावरच्या ह्या ओव्या आपण अभ्यासल्या होत्या मागच्या वेळेला. मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः राक्षसीमासुरींचैव प्रकृतीं मोहिनीं श्रिताः असा तो श्लोक आहे. आता त्याच्यामध्ये मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना असं मोघ शब्द 3 वेळा येतो. मोघ याचा अर्थ व्यर्थ असा आपण शिकलो मागच्या वेळेला. व्यर्थ काय? व्यर्थ हे सगळं व्यर्थ, आशा कर्म ज्ञान इत्यादी. विषय काय सुरू आहे? हे सगळं वर्णन कोणासाठी सुरू आहे? तर अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्. त्याचा आपण बऱ्याच वेळा विचार केला, बराच सखोल विचार केला. पण अवजानन्ति मां मूढा की जे अविवेकी लोक हे माझा अनादर करतात आणि माझा म्हणजे इथे अखंड परमात्म्याचं जे वर्णन सुरू आहे, संपूर्ण चर आणि अचर ज्यांनी व्यापलेलं आहे. आपण सातत्याने तो विचार करतो आहे की आपल्याला परमात्मा भगवंत एकदेशी परिच्छिन्न असा विचार नाही करायचा. हेच तर सांगणं सुरू आहे. खरं गुह्य हेच आहे. तर माझी जे अवज्ञा करतात ते का करतात किंवा कोणत्या प्रकारचे लोक असतात असं म्हणूया, ते सांगण्यासाठी म्हणून हा 12 क्रमांकाचा श्लोक पुन्हा एकदा आम्ही स्मरण करून दिलं, लक्षात नसेल तर. मोघाशा मोघ मोघ ज्ञाना कशासाठी म्हटलं, आणि पुढे विचेतसहा विवेक शून्य. मग आता इतकं सगळं वर्णन ज्यांचं आलं त्यांना स्वाभाविकच राक्षसी राक्षसीं आसुरीं च एव प्रकृतीं मोहिनीं श्रिताः. म्हणजे एका दृष्टीने विचार केला तर जे तमोगुणी आहेत, अत्यंत तमोगुणाने त्यांचं अंतःकरण व्याप्त आहे, भरून गेलेलं आहे. कारण त्याच्याशिवाय काय म्हणूया त्याला, राक्षसी प्रवृत्ती होणं शक्य नाही, राक्षसी कृत्य घडणं शक्य नाही. आणि राक्षस फक्त रामायण काळीच होते, महाभारत काळीच होते असं अजिबात नाही. हे रोज वर्तमानपत्र वाचलं की आपल्याला त्यांचं दर्शन हवं असलं तरी होतं, नसकं असलं तरी होतं. कारण आजकालच्या वर्तमानपत्रांना विशेषतः राक्षसांचीच भरवण करायला आवडतं. आणि त्यात त्यांची चुकी नाही आहे, कारण आम्हाला राक्षसांबद्दलच ऐकायला आणि बघायला आवडतं. त्याला शुद्ध मराठीत TRP असं म्हणतात. त्यामुळे त्यांचा TRP वाढवण्यासाठी ते फक्त अक्षर राक्षसांच्याच बातम्या देत असतात. जगामध्ये त्यांचं जे राक्षसी कृत्य सगळं चाललंय हे वाचून असं वाटतं कधी कधी की झालं आता जगाचं काही खरं नाही. कारण चांगल्या गोष्टी पुढे येतच नाहीत, कारण त्या आपल्याला नको असतात. त्याचा वाचक वर्ग फारच कमी आहे. असो, मुद्दा माझा तमोगुणानी तमोगुणाच्या अज्ञानाने व्याप्त ज्यांचं अंतःकरण, आणि त्या त्याच्यात मी जरी बसत नसलो तरी आसुरींच एव आणि मोहिनीं श्रिताः याच्यामध्ये मी काही प्रमाणात बसतो का, हे आपण तपासायचं. जसं आपण बोललो होतो मागच्याला की परमार्थात स्वतःचा अभ्यास करायचा असतो, दुसऱ्याचा नाही.
आणि मग ते सगळं वर्णन माऊलींनी बरंच रूपकात्मक वर्णन, बरेच दृष्टांत घेऊन केलेलं वर्णन आपण बघितलं, की राक्षसी प्रवृत्ती कशी असते, असुरी प्रवृत्ती कशी असते. आणि असुरी प्रवृत्तीचं विशेषतः जे वर्णन आहे, कारण असुषु रमते, देहामध्येच रमतो रमतो. आणि राक्षस जर आपण तमोगुण प्रधान म्हणालो, तर असुर आपण रजोगुण प्रधान म्हणू शकतो. आणि म्हणून मी म्हटलं, की माझ्या अंतःकरणात रजोगुण किती आहे आणि सत्वगुण किती आहे, याचा आपणच तपास करायचा, आपणच अभ्यास करायचा. आणि तो सत्वगुण वाढीला कसा लागेल याचा प्रयत्न करायचा. याचं कारण सत्वात संजायते ज्ञानम. तोपर्यंत ज्ञानाची सोयच नाही आहे. ज्ञानाचं बद्दल बोलू सुद्धा नाही. शुद्ध मराठीत फॉरगेट अबाउट ज्ञान होणं. ही जबाबदारी आहे साधक म्हणून. हे शिकायचं आपल्याला याच्यातून, की या सगळ्यामध्ये मी बसू नये. आपला अखंड जो अभ्यासाचा एक दिशा म्हणूया, तीच आहे, मी याच्यात बसू नये कुठे. यासाठी हे सर्व सुरू आहे. आणि राक्षसीं आसुरीं च एव प्रकृतीं मोहिनीं श्रितः. मोह. मोह म्हणून मी मगाशी रजोगुणाचा उल्लेख केला. मोहाचं लक्षण. कारण काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा. अखंड मी जर इंद्रिय पातळीवरती जीवन जगत असेन, स्थूलच माझं सगळं जीवन सुरू असेल, अखंड बाहेरच विषयांकडे माझी धाव असेल, विषयांमध्येच मी सुख शोधत असेन, अंतर्मुख होण्याचं काही नावच नाही आहे माझ्या जीवनामध्ये, अशी माझी रोजची परिस्थिती असेल, तर मी या वर्णनातच बसतो मग. आणि भगवंत शेवटी म्हणतात, की या मूर्खांसंबंधी बोलणी काय कामाची आहे, विनाकारण वाणीचा श्रम आहे. आणि त्यामुळे आता अर्जुना, ज्यांच्या वर्णनाने वाणीसुद्धा विश्रांतीला प्राप्त होते, अशी ती साधूंची कथा तू आता ऐक. साधू म्हटलेलं आहे त्यांना. माऊलींनी आपल्याला ती काय म्हणा प्रस्तावना करून दिली 187 क्रमांकाच्या ओळीमध्ये. आणि म्हणून पुढच्या श्लोकाची सुरुवातच महात्मा नसतो माम पार्थ अशी आहे. साधू, महात्मा, भक्त, अनेक पद्धतीने त्याच्याबद्दल बोलता येतं. त्यामुळे जे श्रद्धायुक्त असून भगवत भक्तिरूप मोक्ष मार्गाला लागलेले आहेत. थोडक्यामध्ये मगाशी आधीच्या श्लोकात जसं आपण राक्षस, असुर यांचं वर्णन ऐकलं, त्यामुळे स्वाभाविकच आता कोणाचं वर्णन आपल्यासमोर येणार आहे? दैवी गुणसंपदा ज्यांच्याजवळ आहे, असे साधू, महात्मे, ह्यांचं वर्णन आता भगवंत करतायत. आणि पुन्हा संदर्भ विसरायचा नाही हं, कारण हे वर्णन इतरही अध्यायांमध्ये येऊन जातं. हेच महत्त्वाचं आहे भगवद्गीतेच्या अभ्यासामध्ये. संदर्भ नाही विसरायचा. साधूंचं वर्णन काही इतर ठिकाणी आलेलं नाही आहे का? महात्म्यांचं आलेलं आहे. भक्ताचं म्हणाल तर 12वा अध्याय आहे. ज्ञानाचं म्हणाल तर 2रा अध्याय आहे. अनेक ठिकाणी आहे. पण इथे संदर्भ काय सुरू आहे? तर ते करत नाही, हे करतात, हे सांगणं सुरू आहे. आणि काय करत नाही ते आपण बोलून झालेलं आहे. अवजानंती मामूढा आणि त्याच्या आधी माझं जे मुख्य पारमार्थिक स्वरूप आहे, त्याची उपासना, जी दैवी संपदा, जी दैवी संपदेचं देणं आहे, म्हणून आग्रह आहे दैवी संपदेचा. का? कारण दैवी संपदा ही साधनाचं साधन आहे. हे ध्येय नाहीच आहे अर्थातच. सत्वगुण हा ध्येय नाही आहे. सत्वगुण हे साधनाचं साधन आहे. त्याच्याशिवाय हे होऊ शकत नाही. म्हणून भगवंत आता अशा श्रद्धावंताचं, भगवत भक्ताचं वर्णन करतायत. श्लोक वाचतो, 13 क्रमांकाचा श्लोक. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. संधी विग्रह आहे. संधी विग्रहासह महात्मानः तू मां पार्थ दैवीं प्रकृतीम आश्रिताः भजन्ति भजन्ति अनन्य मनसः
ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. पदच्छेद केला की बराचसा अर्थ कळूनच जातो खरं. महात्मानं, काय अन्वय आहे त्याचा? की पार्थ म्हटलंय त्यामुळे अर्जुना, ज्यांचे चित्त मला म्हणजे परमात्म्याला व्यापण्या इतके मोठे झाले आहे. म्हणजे महात्मानं, हे महात्मा असलेले हे जनलोक, कारण त्यांना असं का म्हटलं? कारण परमात्म्याला व्यापणं एवढं मोठं झालं आहे त्यांचं चित्त, असे ते महात्मे. दैवी प्रकृतीचा आश्रय करतात. दैवीम प्रकृतीम आश्रित. आणि भूतांचे कारण म्हणजे भूतादिम व अविनाशी असलेल्या अव्ययम, मला म्हणजे माम, जाणून म्हणजे ज्ञात्वा, माझ्या वाचून ज्या मनाला दुसरा विषय नाही, अनन्य मनसह, असे अनन्य होऊन माझे भजन करतात. भजंती. हा झाला अन्वय. पुन्हा एकदा सरळ वाचून घेऊया. अर्जुना, ज्यांचे चित्त मला परमात्म्याला व्यापण्या इतके मोठे झाले आहे, असे ते महात्मे काय करतात? दैवी प्रकृतीचा आश्रय करतात. दैवी गुणसंपदेने ते युक्त असतात. एक कलमी कार्यक्रम असला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. साधक जमी असेल आणि माझ्याकडे पुरेशी दैवी संपदा नसेल, तर इतके वर्ष झाले मी साधना करते आहे, करतो आहे, सगळं सुरू आहे, प्रवचन ऐकते, नामस्मरण करते, काही प्रगती होत नाही. तपासा अंतःकरण स्वतःच. तपासायचं अंतःकरण. किती रजोगुण आहे अजून ठासून भरलेला. म्हणजे इन्शुलिनच्या गोळ्या सुरू आहे आणि साखर खाणं सुरू आहे. नामस्मरणाचा उपयोग कसा होईल? त्यामुळे हे महात्मे दैवी प्रकृतीचा आश्रय करतात आणि भूतांचे कारण व अविनाशी असलेल्या मला जाणून, हे महत्वाचं आहे. हा, कोणत्या धारणीनी, कोणत्या भावानी भगवंताची भक्ती करायची आहे? तर भूतांचं कारण, यच्च यावत सृष्टीचं कारण तो आहे, आणि अविनाशी अव्ययम, त्याचा कधीही नाश होत नाही, त्याच्यात कधीही बदल नाही, तो विकारी होत नाही, निर्विकार. नैनं छिंदन्ति शस्त्राणी नैनं दहति पावकः इत्यादी असा तो असलेला, आणि माझ्या वाचून ज्या मनाला दुसरा विषय नाही. एक 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 वाचत गेलं की आपण नापासच होत जातो परीक्षेमध्ये. माझ्या वाचून ज्या मनाला दुसरा विषय नाही. माझ्या मनाचा विषय भगवंत कधी होतो? शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता. का? कारण ज्ञानेश्वरीची वेळ होती म्हणून. कारण ते वाचावंच लागतं, दिलेलंच आहे, तर काय करणार? आणि इथे काय म्हटलंय? माझ्या वाचून ज्या मनाला दुसरा विषय नाही. निकष दिलेले आहेत हो. शुद्ध मराठीत क्रायटेरियाज आर गिव्हन. घासून पाहायचं, आपली भक्ती त्याच्यावरती घासून बघायची. आणि असे अनन्य, ह्याला खरं अनन्य असं म्हणतात. असे अनन्य होऊन माझे भजन करतात. भजन तर मी पण करतो. पण दिवसभर माझं प्रपंचाचं भजन सुरू असतं. शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता देवाचं भजन, कारण ज्ञानेश्वरीची वेळ झाली म्हणून. आणि तरी भगवंता मला तू पाव. अजून का पावत नाही? मला अजून भगवंत का भेटला नाही? भजंती अनन्य मनसह, याचा आचार्यांनी भाष्य करताना म्हटलंय सेवंते अनन्य चित्ता. म्हणजे अनन्य मन होऊन काय करतात? चिंतन करतात. हे एक अजून लक्षात ठेवायचं. हे बारकावे आपल्याला मार्मिकता शिकत जायची आहे. कारण भजन म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर तबला, पेटी, टाळ, माईक, स्पीकर, 50-100 लोक, त्यात माझाच आवाज किती छान आहे, सगळ्यांना किती आवडतो, ती किती वाईट भजन म्हणते. भजन म्हटलं की हा अख्खा कार्यक्रम उभा राहतो. ते भजन नाही आहे का? तेही भजनच आहे. पण ते भजन किती वेळा शक्य आहे, किती वेळा आपण करतो, आणि त्याच्यामध्ये संदर्भ आहे, सापेक्षता आहे जगताची. म्हणून मी सांगतोय, आचार्यांची व्याख्या नेहमीसाठी लक्षात ठेवायची. भजन याचा अर्थ अनन्य मन होऊन चिंतन करतात. चिंतनाला काही अडचण आहे? काय लागतं चिंतनाला? चिंतनाला जे लागतं ते सकाळी ज्या क्षणी मला जाग येते, ते रात्रीच्या झोपेच्या क्षणापर्यंत मला सदैव उपलब्ध आहे. त्याला म्हणतात माझं अंतःकरण.
त्याला ग्रंथ लागत नाही, त्याला टाळ नाही, चिपळ्या नाही, पेटी नाही, तबला नाही, देवघर नाही, आसन नाही, देऊळ नाही. काय आहे, मला कारणं सांगण्याची खूप सवय आहे. मी माझ्याबद्दल बोलतोय. का बरं भजन करत नाही? कसं शक्य आहे? माझा ना घसाच बसला आहे आज. भजनाचा अर्थच नाही कळला तुम्हाला. वाणीनी भगवंताचं गुणगान करणं हे भजनाचा एक भाग आहेच, प्रश्नच नाही. पण भजनाचा खरं अर्थ आहे, आपण आपण म्हणतो की नाही एखाद्याला, "हा बसला त्या गोष्टीचं भजन करत." असं म्हणतो एखाद्या, आपण व्यवहारात शब्द वापरतो तो. त्याच अर्थाने वापरतो, समजत नाही आपल्याला. बसला त्याचं भजन करत म्हणजे काय? अखंड त्याच गोष्टीच्या मागे लागला एखादा मनुष्य. म्हणजे आपण काय म्हणतो, तो त्या भजनाला लागला. बस तोच अर्थ आहे. अखंड भगवंत बस. माझ्या जीवनामध्ये आता भगवंताशिवाय दुसरं कोणी नाही. माझं प्रत्येक कृती आता माझी कर्तव्य करावी लागतात. ठीक आहे. ती कर्तव्यसुद्धा मी भगवंतासाठी करीन. त्याला अर्पण करून करीन. त्याच्या स्मरणात करीन. फलं त्याला अर्पण करून करीन. काही बिघडत नाही. कर्तव्यरूपी कर्म मध्ये येत नाही भगवंताच्या भजनाच्या. इतके सुंदर उपाय आहेत तुम्हाला सांगतो. 24 तास अनुसंधान आहे. अनुसंधानाचं साधन उपलब्ध आहे आपल्यासाठी. जो आशय आचार्यांनी व्यक्त केलेला आहे. म्हणून मी इतकं सगळं बोललो, कारण कितीही वेळेला सांगितलं तरी ते आपल्या लक्षात राहतच नाही. माऊली त्याच्यावर भाष्य करते, तरी जयाचिये चोखटे मानसी, मी होनी असे क्षेत्र संन्यासी, जया निजेलिया ते उपासे वैराग्य गा. आता त्या महात्म्यांचं वर्णन सुरू झालंय, की तरी ज्यांच्या शुद्ध मनामध्ये मी यावत जीव एकाच क्षेत्रात वास करणारा संन्याशी होऊन राहतो. दृष्टांत दिलेला आहे. संन्याशी म्हणले की आपल्याला माहिती आहे, निरंतर फिरणं अपेक्षित असतं. संन्याशानी काही नियम असतात संन्यासाचे. एका ठिकाणी फार काळ स्थित राहू नये. म्हणून विशेषतः इथे तो दृष्टांत घेतला, की संन्यासी तर आहे, पण यावत जीव एकाच क्षेत्रात वास करणारा आणि झोपी गेल्यानंतरही वैराग्य ज्यांची सेवा करते. म्हणजे काय? झोपेत सुद्धा त्यांचं वैराग्य त्यांना सोडत नाही. इतकं वैराग्य अंगी भिनलेलं असतं त्यांच्या. स्वभावच आहे त्यांचा तो. कारण वर्णन कोणाचं सुरू आहे? महात्म्यांचं सुरू आहे. मध्ये मध्ये हे सगळं ऐकत असताना पुन्हा सिद्धाची लक्षणं आहेत, साधकासाठी साधन आहेत. ह्या दृष्टीनेच आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे त्यांच्या वैराग्याचं माऊली वर्णन करते. पुढे म्हणते, जयाचिया आस्थेचिया सद्भावा, आत धर्म करी राणीवा, जयांचे मन बोलावा विवेकासी. ज्यांच्या वैदिक धर्माचे रक्षण, ज्यांच्या कंसात दिलाय, वैदिक धर्माचे रक्षण झालेच पाहिजे अशा तळमळीच्या सद्भावनेत धर्म हा राज्य करीत असतो. आणि ज्यांच्या क्रियाशील तळमळीमुळे धर्माचे रक्षण होते आणि ज्यांचे मन सद्विचाराला जीवनच असते. आता माऊलींनी नेहमीप्रमाणे काव्यमय अलंकारिक वर्णन केलेलं आहे. आपल्याला अर्थ कळू शकतो. आय एम स्पिरिच्युअल बट नॉट रिलिजियस. मी नेहमीच त्या वाक्याचा समाचार घेतो. हे वाक्य म्हणणारे किंवा या विचारांचे असलेले लोक, ज्यांना धर्माच्या शब्दाची ॲलर्जी झालेली आहे आणि तरीही त्यांना वाटतं मी पारमार्थिक आहे. ज्यांना परमार्थही नको आहे, धर्मही नको आहे, त्यांना आपण फक्त नमस्कार करावा दुरून, त्यांचा आपला संबंध नाही. पण ज्यांच्या मनामध्ये असा बावळटसारखा गोंधळ झालेला आहे, जे स्वतःला सुशिक्षित समजतात, म्हणून धर्मशब्द ऐकल्यानंतर त्यांना जणू काही ॲलर्जी असल्यासारखं ते वागतात. त्यांना तो धर्म आवडत नाही आणि तरीही मी पारमार्थिक आहे असं त्यांचं मत आहे. त्यांच्यासाठी हे झणझणीत अंजन घालणाऱ्या ओव्या आहेत या. कारण क्रियाशील तळमळ इथपर्यंत म्हटलेल्या महाराजांनी. क्रियाशील तळमळ कशासाठी? धर्माच्या रक्षणासाठी. का? कारण धर्मो रक्षति रक्षिता. किती वेळा सांगितलं, ते वाक्य पाठ असतं सगळ्यांना, पण नेमका त्याचा अर्थच कळत नाही.
की धर्माची बंधनं मी पाळली, धर्माप्रमाणे माझं जीवन असलं, तर तो धर्म माझं रक्षण करणार आहे, म्हणजे मला असं काहीतरी देणार आहे, की जे दुसरं कोणी देऊ शकत नाही. परमार्थाची प्राप्ती या धर्ममय जीवनाने होते. वेदाधिष्ठित धर्मजीवनाने होते. असं त्यांचं वर्णन. आत धर्म करी राणीवा, जयांचा मन बोलावा विवेकासी. पुढे 190 क्रमांकाची ओवी. जे ज्ञानगंगे नहाले, पूर्णता जेवनी धाले, जे शांतीसी आले पल्लव नवे. म्हणजे काय? जे ज्ञानगंगेत स्नान केलेले, जे स्वानंद पूर्णतेचे जेवण करून तृप्त झालेले, जे मुक्तिरूपी शांतीच्या वेलाला जणू नवे पल्लव फुटलेले. काय सुंदर वर्णन केलेलं माऊली. ज्ञानगंगेत स्नान झालेलं आहे, स्वानंदतेचं पूर्णतेचं जेवण पूर्ण तृप्त झालेलं आहे. मुक्तिरूपी शांतीच्या वेलाला त्यांच्या रूपाने जणू काही नवे पल्लव फुटलेले. कारण अजून एक जीवनमुक्त, अजून एक महात्मा, नवीन पल्लव. काय बघतोय आपण? महात्मा नसतो माम पार्थ दैवीम प्रकृतीम आश्रित. थोडक्यामध्ये जर लक्षात आलं नसेल, तर 188 क्रमांकाची जी मी ओवी वाचली त्याच्यामध्ये वैराग्याचं वर्णन आहे. 189 मध्ये विवेकाचं वर्णन आपण वाचलं. आत्ता 190 मध्ये आपण समाधान म्हणू शकतो त्याचं वर्णन वाचलं. पुढे जे परिणामा निघाले कोंभ, जे धैर्य मंडपाचे स्तंभ, जे आनंद समुद्री कुंभ चुबुकळून भरिले. जे कर्मोपासनादी साधनांच्या परिपाकाला जणू कोंब निघालेले असतात. परिणामा निघाले कोंभ. परिणाम कशाचा परिणाम? कर्म उपासना इत्यादी जी साधना आहे त्याचा परिपाक, म्हणजे ही मंडळी, म्हणजे हे महात्म्य म्हणजे जणू काही त्या परिपाकाला आलेलं कोंब आहे. जे सात्विक धैर्यरूपी मंडपाचे खांब असतात, जे आनंदरूपी समुद्रात बुडून पूर्ण भरलेले घट आहेत. आनंदाचे डोई, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, या अनुभवात ते असतात. जे धैर्य मंडपाचे स्तंभ, तितिक्षा, धैर्य शब्द आलेला आहे, आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. पुन्हा पुन्हा मी स्मरण करून देतो की हे सिद्धाचं लक्षण म्हणून ऐकायचं नाही. शुद्ध मराठीत सांगतो, हे माझ्यासाठी ॲक्शन आयटम्स आहेत, लिहून ठेवायचे. कोणता ॲक्शन आयटम याच्यात दिलेला आहे? धैर्य मंडपाचे स्तंभ म्हटलेलं आहे. सात्विक, ज्या ज्या वेळेला मी एखादी गोष्ट ठरवतो जीवनामध्ये करण्याची, एखादं साधन असेल, एखादी गोष्ट न करणं असेल, एखादी गोष्ट करणं असेल, असे निश्चय आपण करतो. त्याला परमपूज्य काकांचा शब्द आहे वांग निश्चय. अनेक वांग निश्चय मोडतात. का? धैर्य कमी पडतं. मनापासून ठरवतो मी उद्यापासून रील्स पाहायच्या नाहीत. थोडं आजच्या भाषेत बोलूया म्हणजे कळेल, नाही तर ते काय चाललं 30,000 फुटावरून. यूट्यूबच्या फालतूचे व्हिडिओज मी बघणार नाही. बरं, जे काही बघायचं आहे यूट्यूबवर ते सुद्धा अर्ध्या तासापेक्षा जास्त पाहणार नाही. असे संकल्प करणारे लोक आहेत, असतात. संकल्प करणारे भरपूर असतात. टिकत नाही. कारण ते न टिकण्याची व्यवस्था त्याच्यातच केलेली आहे. इट रिअली रिलीजेस द डोपामाइन युअर ब्रेन. दिस गाईज हॅव स्टडीड द ह्युमन ब्रेन लाईक एनिथिंग. कळतच नाही, तो अंगठा तुटायची वेळ ते असं स्क्रोल करत करत, कारण ते अनलिमिटेड असतं, ते संपतच नाही. एकेकाळी संपायचं ते, तेव्हा बरं वाटायचं, हां संपलं, चला आता बाजूला ठेवतो. मुद्दा काय? मी निश्चय करतो, पण माझं धैर्य कमी पडतं. 2 दिवस जमतं मला, तिसऱ्या दिवशी मी बळी पडतोच. पुन्हा एकदा बसतो ते बघायला, आणि मग पुन्हा तो कचरा भरायला लागतो माझ्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये. विषय निघाला म्हणून सांगतो, इथे तो तसा विषय नाही आहे, पण एक मोठं विधान करतो की आपण मानव, जी जात आहे, ती ह्युमन रेस,
आपण एका भयानक विनाशाच्या गर्तेकडे निघालोय, लक्षात ठेवा. परमार्थ तर सोडूनच द्या. म्हणजे लोक आता ह्याच्यावर पुस्तकं लिहितात आहेत. कालच एक पुस्तक प्रकाशित झालं. अमेरिकेतलं सांगतोय मी. त्या माणसाने काय लिहिलं, म्हणजे तो सोशल मीडियाबद्दलही बोलत नव्हता. स्मार्टफोनपासून आपली सुटका कशी करून घ्यावी. $20 पुस्तक आहे. पाहिजे असेल तर मी तुम्हाला पाठवतो. म्हणजे पुस्तक नाही पाठवत, त्याची माहिती पाठवतो. मुद्दा. आणि त्याच्यावर जे आर्टिकल आलं होतं त्यातलं शेवटचं वाक्य खूप महत्वाचं होतं. म्हणजे मी अखंड सांगतोय, आजही सांगतो पुन्हा, की 20 वर्षापूर्वी आपण जसं जगत होतो, 20 वर्षापूर्वी, फार नाही, 200 वर्ष नाही म्हणत आहे, 20 वर्ष, जेव्हा स्मार्टफोनचा शोधच नव्हता लागला. 20 वर्षापूर्वी आपण जसं जीवन जगत होतो, ते जीवन कसं जगावं हे सांगण्यासाठी पुस्तकं छापण्याची वेळ आजच आली आहे, 2025 मध्ये. काय होईल अजून 10 वर्षांनी, जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हॅलोग्राम्स, या सगळ्या टेक्नॉलॉजीज विल बिकम हायजीन फॅक्टर ऑफ अवर मॉडर्न लाईफ. दे आर कॉम्पिटिंग फॉर अवर माइंड शेअर. आपल्या लक्षातच येत नाही आहे. एक इतकं मुळातच हे जग माईक आहे, स्वप्नवत आहे असं वेदांत सांगतो. आणि या स्वप्नवत जगतामध्ये आपण अजून एक स्वप्नवत जग निर्माण करतोय. त्याला AR म्हणा की VR म्हणा, ऑगमेंटेड रियालिटी असू दे का व्हर्च्युअल रियालिटी असू दे, फार भयानक. कारण अखंड आपल्या मेंदूला विश्रांतीच नाही आहे. मी अनेक वेळा सांगतो, थोडंसं विषयांतर करून मी बोलतोय, पण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी अनेकांना म्हणतो, स्वतःला प्रश्न विचारा, की मी नुसती कधी बसली होती किंवा बसले होते किंवा बसलो होतो. नुसता फक्त अर्धा तास मी काहीच करत नाही आहे, लिटरली. काही म्हणजे काहीच करत नाही. मी वाचतही नाही आहे, मी प्रवचनही ऐकत नाही आहे, काहीही करत नाही. टीव्ही बघत नाही, वर्तमानपत्र नाही, कोणाशी बोलणं नाही, कोणाला फोन नाही. विचार करून बघा, व्हेन वॉज द लास्ट टाइम. म्हणजे मेंदूला विश्रांतीच नाही आहे आपल्या. बाकीच्या जगाने काय करावं आपला प्रश्न नाही आहे, पण ते सुद्धा जगाला आता जाणीव होते, हे मी त्या पुस्तकाच्या माध्यमातून जो उल्लेख केला त्या पुस्तकाचा, त्याही जगाला आता जाणीव होते आहे, की कितीही भयानक टेक्नॉलॉजी आपलं काय करते आहे आपल्या जीवनाचं. पारमार्थिक माणसाने तर किती सावध असलं पाहिजे. सात्विक धैर्य कमी पडतं आपलं. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. तुम्ही म्हणाल, "मंगेश दादा फारच स्मार्टफोनच्या मागे लागले." पण तरीसुद्धा हा जो फोन असतो, हा अखंड आपल्या सोबत असतो. मी त्याला 6वं इंद्रिय म्हटलेलं आहे आता. एक छोटासा प्रयोग करून बघा. हा फोन असा ठेवण्याऐवजी असा उलटा ठेवा. फक्त प्रयोग करून पहा, अँड यू विल सी द डिफरन्स लिटरली इन 24 अवर्स. त्याचं कारण आहे, ते नोटिफिकेशन नावाचा जो एक घाणेरडा शोध त्यांनी लावलेला आहे ना, मी काहीतरी कर्म करत असतो, कार्य करत असतो, एकाग्रतेने करत असतो आणि काहीतरी टुंग वाजतं. मग ते WhatsAppचं असेल ना, अजून कुठलंही नोटिफिकेशन असेल. माझी इच्छा असो का नसो, म्हणजे पहिले एक थोडा वेळ पुन्हा धैर्य असतं आपलं, मी बघणार नाही फोनकडे. पण नंतर नकळतच जातं आपल्याला, म्हणजे आपण बघण्यासाठी म्हणून बघतच नाही. आणि त्यात एवढं तर निश्चित कळतं कोणाचा संदेश आलेला आहे. संपलं. एवढं जरी आपल्या मेंदूला खाद्य मिळालं, की त्या व्यक्तीचं सगळं चरित्र मला आठवतं. आता माझ्या सुरू असलेल्या कामाशी त्या व्यक्तीचा काही संबंध आहे का? त्याने पाठवलेल्या फालतू माहितीचा मला काही उपयोग आहे का? हे जर आपण आत्ता सावध झालो नाही, तर आपण विनाशाकडे चाललेलो आहे. म्हणून मी म्हटलं, एक छोटासा प्रयोग करून बघा. तो फोन असा पालथा ठेवा. म्हणजे नोटिफिकेशनकडे लक्ष जाणार नाही. मग तुमचं काम झालं, की अर्ध्या 1 तासाने, 2 तासांनी बघा काय आलंय. कारण महत्त्वाचं काही असेल, तर लोकं फोन करतात. ज्या अर्थी कोणी फोन केलेला नाही, त्या अर्थी जग अजून बुडलेलं नाही. रामकृष्ण हरी. पुढे जातो. कशावरनं निघालंय सगळं? सात्विक धैर्य रूपी मंडपाचे खांब. नाहीतर हे त्यांचं वर्णन छान आहे. आपल्या टाळ्या वाजवायच्या, जय जयकार असो. पण माझं काय? माझं सत्वरूपी जे धैर्य, किंवा माझ्या सात्विक धैर्यरूपी मंडपाचे खांब हे रोजच कोलमडून पडत असतात. त्याच्यासाठी हे वर्णन. पुढे जाऊया. जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते परते सर म्हणती, जयाची लीले माझी नीती, जियाली दिसे. 192 क्रमांकाची ओवी.
की ज्यांना भक्तिसुखाचा एवढा लाभ झालेला असतो की त्यामुळे ते मोक्षालाही पलीकडे हो म्हणतात. म्हणून माऊलीने केलेलं. तुकाराम महाराज जसं म्हणतात, काय पुन्हा आम्हाला जन्माला घाल. कशासाठी? तुझी भक्ती करायची आहे मग. परमपूज्य काका आठवण करून देतात. मी जर म्हटलं तर काय म्हणेल भगवंत, तुला विचारतच कोण आहे? तुला यावंच लागणार आहे. तोंड पहा स्वतःच. कोण म्हणता यायला महत्व आहे. तुकाराम महाराज म्हणतात कारण त्यांना मोक्ष प्राप्त झालेला आहे. पण त्यांना भक्तिसुख हवं आहे. म्हणून ते म्हणतात आहे, मोक्षालाही पलीकडे हो असं म्हणतात. मोक्षाचीही इच्छा करीत नाही, ज्यांच्या करमणुकीच्या लीलेत सर्व प्रकारची नीती जिवंत असलेली दिसते. पुन्हा अलंकारिक वर्णन आहे. पण करमणूक, नीतिमान, भगवंताची लीला हीच जणू त्यांची करमणूक असं म्हणायचं. आणि इथे काय सांगितलंय? मुमुक्षुत्व. मगाशी आपण पहिल्या ओळीत वैराग्य पाहिलं, मग विवेक पाहिला, समाधान, तितिक्षा, मुमुक्षुत्व. आता 193 क्रमांकाची ओवी, जे आघवाची करणी लेईले शांतीची लेणी, जयांचे चित्त गवसणी व्यापका मज. ज्यांनी सर्व इंद्रियांच्या अंगावर शांतीचे अलंकार धारण केलेले आहेत. काय मस्त छान वर्णन करते माऊली. इंद्रियांच्या अंगावर अलंकार मी पण धारण करतो, पण हे महात्मे कोणते अलंकार धारण करतात? शांतीचे. आता इंद्रिय शांत म्हणजे त्याला काय म्हणायचं? दम. पुढे म्हटलंय, ज्यांचे चित्त मला व्यापकाला गवसणी आहे, ब्रह्माकार आहे, त्याला काय म्हणायचं? शम. उपरम म्हटलं तरी बिघडत नाही. थोडक्यात मी सांगण्याचा काय प्रयत्न करतोय, माऊली वर्णन कशाचं करते आहे? दैवी संपदा म्हणजेच अप्रत्यक्षरित्या विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व याचं वर्णन सुरू आहे. साधन चतुष्टय संपन्नतेचं. ती त्यांची लक्षणच आहेत. ती माझ्यासाठी साधन आहेत. 194 क्रमांकाची ओवी, ऐसे जे महानुभाव महात्मा नसतु माम पार्थ. म्हणून ऐसे जे महानुभाव दैवीय प्रकृतीचे दैव, जे जाणून या सर्व स्वरूप माझे, असे जे ब्रह्माचा अनुभव असलेले महात्मे दैवी प्रकृतीचे जणू सौभाग्य आहेत, जे सर्व विश्व माझे स्वरूप आहे असे जाणून आले. पुन्हा गाडी कुठे आली? महत्वाच्या मुद्द्यावर आली आहे. कारण जे भजन ते करतात आहे किंवा जो आपला संदर्भ सुरू आहे तो मुख्य काय आहे? तो हा आहे की हे सर्व विश्व माझे स्वरूप. म्हणजे आधीच्या श्लोकात सांगितलेलं परिच्छिन्न किंवा एकदेशी भक्ती नाही. आणि हा तो उपरम याचं वर्णन आपण म्हणू शकतो. आणि 195 क्रमांकामध्ये, मग वाढतेनी प्रेमे माते भजती जे महात्मे, परी दुजे पण मनोधर्मे शिवतले नाही. आणि मग जे महात्मे वाढत्या प्रेमाने माझ्या सगुण रूपाचे भजन करतात, परंतु देव सेव्य आहे आणि मी सेवक आहे अशा द्वैत सत्यत्वाच्या भ्रमाला ज्यांच्या मनोवृत्तीने स्पर्श देखील केलेला. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. का? कारण आत्ताच आपण 2 वर्गांपूर्वी काय ऐकलं? मज अनाम्यासी नाम ठेवीते. मी अनाम आहे तरी मला नाव ठेवतात. मी शरीर धारण करणारा खरं नाही तरी माझी पूजा करतात. ऐकलं? आठवत आहे सगळं? आणि आत्ता लगेच काय सांगतात आहे? सगुण रूपाचे भजन करतात. हेच हेच आपल्याला लक्षात आलं ना, तर मार्मिकता आपल्या लक्षात येते. आणि म्हणून इथे दिलेलं आहे की द्वैत सत्यत्वाचा भ्रम नाही आहे त्यांच्या मनाला. वाढत्या प्रेमाने ब्रह्माचा अनुभव असलेले, पण भजन कोणाचं करतात आहे? सगुण रूपाचं. ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात त्याला, मोठा शब्द आहे. पण आपल्यासाठी काय आहे? साधक म्हणून मला याच्यातनं काय घ्यायचं आहे? भगवंताचीच भक्ती करायची आहे, सगुणाचीच भक्ती करायची आहे. पण ती कोणत्या धारणेने करायची आहे ते इथे दिलेलं आहे. हे सर्व विश्व त्याचं स्वरूप आहे. संपूर्ण जगताचं कारण तो आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे. कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे. तिथे समर्थांनी अल्पधारिष्टच म्हटलेलं आहे. धैर्य. हे जे मी मगाशी म्हणालो, माझा खांब जेव्हा मोडतो धैर्याचा, तेव्हा जर मला स्मरण असेल की अरे,
ही अत्यंत व्यवहारातली एक क्षुल्लक गोष्ट, इट इज कॉस्टिंग मी सो हायली. द प्राइस आय एम पेईंग इज सो हाय. काय? सदा सर्वदा देवसन्निध आहे. ह्याचं विस्मरण झाल्यामुळेच तर त्याला बळी पडतो मी. आणि ती गोष्ट केल्यामुळे, ते पाहिल्यामुळे, ते ऐकल्यामुळे, ते वाचल्यामुळे जे काय असेल ते, त्याच्यामुळे मी कोणाला मुकतो आहे याचं भानच राहत नाही. म्हणून मुद्दा, हे सर्व विश्व माझे स्वरूप आहे. करायची भक्ती सगुणाचीच आहे, पण या भूमिकेतून, या धारणेने करायची आहे. ऐसे मीच होनी पांडवा. अत्यंत महत्वाची प्रसिद्ध ओवी आली आहे, छान ओवी आहे. ऐसे मीच होनी पांडवा, करीती माझी सेवा. ज्ञानोत्तर भक्ती मी म्हणालो त्याचं वर्णन आहे. ज्ञान झालं आहे, भगवंताशी एकरूप झालेले आहे, भगवंताचं निर्गुण निराकार स्वरूप जाणलेलं आहे. तरीही पुन्हा आता इंद्रिय पातळीवरती येऊन काय करतायत? भगवंताची सेवा करतायत. ऐसे मीच होनी पांडवा, करीती माझी सेवा, परी नवलाव तो सांगावा असे ऐक. याप्रमाणे अर्जुना, ते महात्मे मद्रूप होऊन माझी भक्ती करतात, परंतु त्यांच्या भक्तीचे जे आश्चर्य सांगावयाचे ते आता ऐक. असं म्हणून माऊलींनी पुन्हा प्रस्तावना करून दिलेली आहे. हे महात्मे काय करतात? मद्रूप होऊन भक्ती करतात. आणि खरं सांगायचं तर त्यालाच भक्ती म्हणतात. मी जी करतो त्याला भक्ती म्हणत नाही, त्याला उपासना असं म्हणतात. आणि मला भक्त म्हणत नाहीत, मला उपासक असं म्हणतात. बऱ्याच वेळा इतक्या वर्षानंतर सुद्धा गोंधळ असतो मनामध्ये, असं माझ्या लक्षात आलं, म्हणून बोललो. कारण बऱ्याच वेळा उपासना आणि भक्ती, किंवा प्रेम आणि भक्ती, किंवा शरणागती आणि भक्ती हे शब्द समानार्थाने वापरले जातात. दे आर यूज इंटरचेंजेबली. आणि म्हणून गोंधळ उडतो, बाकी काही नाही. पण इथे जे वर्णन सुरू आहे, हे मद्रूप झाल्यानंतरची भक्ती आहे. खरी भक्ती आहे. व्यापक रूप जाणलेलं आहे. जसं तुकाराम महाराजांनी जसं जाणलं होतं, म्हणून ते म्हणाले, ते हे परब्रह्म उभे विटेवरी. परब्रह्म विटेवर उभं राहण्याचं संभव आहे का त्याच्या निर्गुण निराकार स्वरूपामध्ये? तिथे वीट तरी सिद्ध होईल का? हा भक्ती प्रांतातला भोळेपणा म्हणतात परमपूज्य काका. जाणीवपूर्वक स्वीकारलेला ते हे परब्रह्म उभे विटेवरी. पण तिथे द्वैत सत्यत्व नाही आहे, असं माऊलींनी आठवण करून दिली. 196 क्रमांकाच्या 195 मध्ये आणि 196 पर्यंत आपण आलो. 13 क्रमांकाच्या श्लोकावरच्या या ओव्या. पुढचा श्लोक घेऊया, श्लोक क्रमांक 14. आता हे महात्मे, महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतीम आश्रिता भजन्ति अनन्य मनसः ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. म्हणजे हे जे दुसरं चरण आहे ना श्लोकाचं, ते अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. भजंती, भजनच करतात आहेत, सगुणाचंच करतात आहेत, अनन्य मनसह असंच करतात आहेत, पण ज्ञात्वा. ज्ञात्वा म्हणजे जाणून. काय जाणून? भूतादिम अव्ययम, या भूतांचं कारण आणि मी अविनाशी आहे, निर्गुण निराकार निर्वयव आहे इत्यादी हे जाणून मग भजन करतात आहे. हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे त्या दृष्टिकोनातून. आता कोणत्या प्रकारचं भजन करतात? मग ते भजन कसं करतात, हा पुढचा प्रश्न आला. त्याचं उत्तर देण्यासाठी पुढचा श्लोक येतोय, 14 क्रमांकाचा, मी वाचतो. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्त्यश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सततं कीर्तयन्तः मां यतन्तः च दृढव्रताः नमस्यन्तः च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. पदच्छेद आहे त्याचा. अन्वय आहे की माम म्हणजे माझ्या, सगुण रूपाचे अखंड कीर्तन करणारे, सततम कीर्तयंत. पुढे म्हटलं यमनियमादी महाव्रतांचे दृढ श्रद्धेने पालन करणारे, म्हणजे दृढ व्रत, किंवा धारणा ध्यानादी साधनाने माझ्या आत्मस्वरूपाचे ठिकाणी चित्त समाधीचा अभ्यास करणारे.
जे कोणती आपलं साधना पद्धती असेल, अष्टांग योग असेल, राजयोग असेल, ज्ञानयोग असेल, त्याच्यासाठी जे साधन सांगितलेलं आहे त्याचं दृढ व्रत. मगाशी आपण सत्वरूपी धैर्य, धैर्याचे खांब जे माऊलींनी म्हटलंय ना, त्याचा पुन्हा एकदा उल्लेख आलेला आहे. दृढ व्रत निश्चय किती महत्वाचा आहे. अशा धारणा ध्यानादी साधनाने माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्त समाधीचा अभ्यास करणारे आणि भूतमात्राचे ठिकाणी मी भगवान आहे या भावनेने नमस्कार करणारे नमस्यंत असे ते परमप्रेमाने म्हणजे भक्त्या नित्य संयुक्त असलेले म्हणजे नित्ययुक्त महात्मे. कंसात दिलाय सगुण, सगुण कीर्तन, पुन्हा एकदा यादी दिली आहे. अष्टांग योग आणि सर्वांभूती भगवत भावाने नमस्कार या साधनांनी काय करतात? यतंतः म्हणजे प्रयत्न करतात असा अर्थ आहे यतंतःचा. माम, माझी म्हणजे माम, उपासना करतात म्हणजे उपासते, नित्ययुक्ता उपासते. हा झाला त्याचा अन्वय. थोडक्यात काय सांगतात आहे? हे जे महात्म्य आहे हे माझं भजन कसं करतात? तर सगुण रूपाचं कीर्तन करतात अखंड. जे काही नियम असतील, आपण जो साधना मार्ग आपण स्वीकारला असेल, सद्गुरूंनी दिला असेल, त्याच्यासाठी ज्या नियमांचं पालन करायला हवं आहे, जसं अष्टांग योग असेल तर यमनियमांचा उल्लेख केला आहे, ज्ञानमार्ग असेल तर विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व आहे इत्यादी. नामस्मरण मी करत असेल, नामसाधना हीच मुख्य साधना असेल तर नामाचे अपराध गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेले आहेत, ते न करणं इत्यादी. आणि सगळ्यात महत्वाचं, सर्वांभूती भगवत भावाने नमस्कार, हे 3 साधनांनी ते काय करतात? माझी उपासना करतात. कीर्तयंतो यतंतः म्हणजे इंद्रियोपसंहार शमदम दया हिंसादी लक्षणैः धर्मैः प्रयतंतः. आचार्य बोलतात आहेत. अर्थ तोच आहे. ही सगळी दैवी गुणसंपदा जी आहे ती सांभाळून असं म्हणूया साध्या भाषेमध्ये. इथे जी यादी दिली होती आत्ता, उपसंहार शमदम अहिंसा लक्षण, आणि नमस्यंतच्या आचार्यांनी केलेलं भाष्य आहे हृद हृदये शयम आत्मानम म्हणजे हृदयस्थ परमात्म्याला भक्तिपूर्वक नमस्कार. आता हृदयस्थ परमात्मा, माझ्या हृदयात परमात्मा आहे का? हो. तुमच्या हृदयात आहे का? हो. म्हणजे मी माझ्या हृदयातल्या परमात्म्यालाही नमस्कार करू शकतो, या भावनेनी त्याची काय करू शकतो? मी उपासना करू शकतो. आणि मला जे जे भेटतात, जे जे देखिजे भूत, ते ते मानिजे भगवंत. स्वरूपाकडे लक्ष ठेवून रूपाशी व्यवहार, परमपूज्य काकांनी त्याला दिलेलं ऑपरेशनल स्वरूप, हाऊ टू ऑपरेशनलाइज दिस प्रिन्सिपल. लक्ष स्वरूपाकडे, पण व्यवहार तर रूपाशीच होतो. स्वरूपाशी व्यवहार होऊच शकत नाही, कारण स्वरूप एकच आहे. मुद्दा आचार्यांचं भाष्य आणि माऊलींचं भाष्य वाचलं की गंमत वाटते थोडीशी. छान, आचार्यांचं ज्ञानलक्षणेच्या अंगाने जाणार आहे सगळं, आणि माऊलींचं प्रेमलक्षणेच्या अंगाने जाणार आहे. दोन्ही छान आहे. असं काही वॉटर टाईट कंपार्टमेंट्स नाही आहे, पण प्राधान्याने मी म्हटलं. कसं ते आपण आता बघणारच आहोत. पण पुन्हा एकदा, हे महात्मे उपासना कशी करतात? तर सगुण कीर्तन. मग कीर्तन ऐकण्याची लाज वाटावी का? का मी फक्त ब्रह्मसूत्राचा अभ्यास करतो, मी कीर्तनाला जात नसतो, असं वाटावं का? असं वाटत असेल तर हा श्लोक मी विसरलेलो आहे. भगवद्गीतात जर मी विसरलो असेल तर मी ब्रह्मसूत्राचा अधिकारीच नाही असं होतं. सततम कीर्तयंतो मा, भजन असेल, कीर्तन असेल, सगुणाचे जे काही कार्यक्रम असतील, उपासना असेल, आम्ही हे करत नसतो. कारण आम्ही मॉडर्न न्यूरोसायन्सचा अभ्यास करतो. वी ट्राय टू फाइंड पॅरलल्स बिटवीन उपनिषद्स अँड न्यूरोसायन्स. रामकृष्ण हरी. तरी कीर्तनाचे नि नटनाचे, माऊलींनी वर्णन केलं आहे 197 क्रमांक 24. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. म्हणून मी म्हणालो प्रेमलक्षणा
भक्ती या अंगाने माऊलींचं वर्णन आहे, की तरी त्या महात्म्यांनी नामसंकीर्तनाच्या नटनाचाने म्हणजे नटाप्रमाणे विल्लज्ज होऊन केलेल्या नृत्याने प्रायश्चित्तांचे, पाप निवारणाचे उद्योग बंद पाडले. कारण पापाचे नावच नाही असे त्यांनी केले. विल्लज्ज उद्भावयती नृत्यते असं भागवतातही वर्णन येतं. अष्टसात्विक भावांपैकी एक भाव आहे तो. आपल्याला माहिती आहे कीर्तनामध्ये भगवत भक्तीमध्ये रंगून गेलेला जो कोणी असेल महात्मा ते नाचतात. देहभान त्यांना नसतं. दाखवण्यासाठी नाचत नाहीत ते. रील्स तयार करायचे असतात म्हणून नाचत नाहीत. त्या प्रेमामध्ये, आनंदामध्ये, भगवंताच्या प्रेमामध्ये ते नाचतात. तरी कीर्तनाचे नि नटनाचे देहभान विसरले असतात. महत्वाचं ते आहे. मडकं तयार करण्यासाठी माती तुडवता तुडवता माहिती आहेत, सर्व कथा आपल्याला माहिती आहेत चरित्रातल्या. नाचलेले आहेत का नाही? देहभान विसरले आहेत का नाही? म्हणून तर कळलं नाही ते लहान मुलं रांगत आलं. हा देहभान विसरणं म्हणजे काय हे सुद्धा त्या संतांना कळलं नाही. मग ज्या भगवंताच्या प्रेमामध्ये ते दंग झालेले आहेत, त्यांच्या हातून असं काही भगवंत घडू देईल का? आलं की नाही ते बाळ पुन्हा परत. ह्याला म्हणतात तरी कीर्तनाचे नि नटनाचे. काय असेल ती ज्ञानोत्तर भक्ती आपण कल्पना करू शकतो, की भगवंताचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. त्याच्या निर्गुण रूपाचा आपण सगुणामध्ये सुद्धा एवढे दंग होतात आहेत त्याच्या प्रेमामध्ये. नाचतायत. पापाचं नाव नाही. पाप घडतील कसे? कारण अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे आता पाप. देवभान असल्यानंतर पाप होईलच कसं? देर इज नो टाईम अँड देर इज नो एनर्जी लेफ्ट, शुद्ध मराठीत, फॉर ऑल दिस फालतू गोष्टी. आणि मी तेच तर करतो. माझा एककलमी कार्यक्रम तोच सुरू असतो. म्हणून फॉर मी इट इज एक्झॅक्टली अपोजिट. नो टाईम लेफ्ट फॉर भगवत भजन. पापाचं नावच नाही. विल्लज्ज होऊन नृत्य करतात. यम दमा अवकळा आणिली, तीर्थे ठायावरुनी उठविली, यमलोकींची खुंटिली, राहाटी आघवी. 198 क्रमांकाची ओवी. माऊली म्हणते यम म्हणजे चित्त निग्रह आणि दम म्हणजे इंद्रिय निग्रह. या दोघांनाही निस्तेजपणा आणला. तीर्थांना आपल्या स्थानांवरून उठविले आणि विश्वात कोणीही पापी न ठेवल्यामुळे यमलोकात जाणे, तिथे नरकाची शिक्षा भोगणे, हा सर्व यमलोकातील व्यवहार बंद पडला. असं का बरं? पुढची ओवी वाचू म्हणजे अजून छान कळेल आपल्याला. 199 क्रमांकाची. यम म्हणे काय यमावे, दम म्हणे कवणा ते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष औषधासी नाही. यम म्हणाला कोणाचा निग्रह करावा? ज्याचा निग्रह करावयाचा ते चित्त नाम संकीर्तनाने अगोदरच विषयांपासून निवृत्त झाले. माझ्यासाठी कस्टमरच उरलेला नाही थोडक्यात. दम म्हणाला कोणाचे दमन करावे? कारण सर्व इंद्रिय आपोआपच नाम संकीर्तनाकडे वळली आहेत. तीर्थे म्हणाले आम्ही काय खावे? कारण पाप औषधाला देखील शिल्लक राहिलेले नाही. कारण तीर्थस्थानी गेलो की आपलं पाप हरण होतं. काय सुंदर वर्णन केलंय पहा माऊलीने. आणि हे अलंकारिक वर्णन जरी असलं तरी हे भक्तीच्या प्रांतामध्ये हे कसं घडतं हे सांगणारं रहस्य आहे. कारण ज्याला भगवंताचं प्रेम आहे, खरं प्रेम, जी शरणागती आहे, जो अनन्य मनसह झालेला आहे, त्याला शमाधी षटक, मुमुक्षुत्व, विवेक आणि वैराग्य हे वेगळं शिकवावंच लागत नाही. माझी समस्या ही आहे, ना मला भगवंताचं प्रेम आहे, ना मी साधन चतुष्टय संपन्न आहे. त्याला अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले असं म्हणतात. आणि हे चालत नाही. एक तर परिपूर्ण प्रेम पाहिजे भगवंतावरती. इतकं प्रेम, कारण जर प्रेम असेल तर तद विस्मरणे परम व्याकुलता. नारद भक्तिसूत्र. एक क्षण विस्मरण झालं तर मी व्याकुळ होईन त्याच्या प्रेमामुळे. इतकं प्रेम, कारण त्यालाच खरं प्रेम म्हणतात. नाही तर मग असं सात्विक धैर्य पाहिजे, विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षत्व, साधन चतुष्टय संपन्नच माझं अंतःकरण पाहिजे.
पण आत्ता वर्णन मी जसं म्हणालो, माऊली आता कळलं असेल तुम्हाला, की प्रेमलक्षणेचं वर्णन कसं आहे माऊलींचं. प्रेमलक्षणेचं वर्णन आहे सगळं. इतकं प्रेम आहे भगवंताचं, की तो शम म्हणतोय मी काय करून, दम म्हणतोय मला कामच उरलं नाही. कारण ते इंद्रिय माझ्यासाठी उपलब्धच नाहीये. तीर्थ म्हणतात त्याचं पाप हरण करण्याचा प्रश्नच त्याच्याकडे औषधाला पाप शिल्लक नाही. म्हणजे आम्ही काय झालो, जॉबलेस. शुद्ध मराठीत असं व्हावं कौतुकाचं लक्षण आहे. त्यांनी जॉबलेस व्हावं असं माझं अंतःकरण असावं. ऐसे माझेनी नाम घोषे, नाहीची करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. या ते महात्मे माझ्या नामघोषाने विश्वाची दुःखे नाहीशी करतात आणि माझ्या नामघोषाच्या महासुखाने सारे जगच दुमदुमून भरले जाते. म्हणजे एक काय म्हणूया, थोडंसं भक्तिप्रांताचं हे अजून एक वैशिष्ट्य म्हणता येईल, की साधन चतुष्टय संपन्न समजा मी झालो, माझं अंतःकरण साधन चतुष्टय संपन्न असलं तर त्याचा मला फायदा आहे, एकट्याला वैयक्तिकरित्या. पण हे जे आहे इथे माऊली म्हणते नामघोषाने विश्व दुमदुमून टाकतात ते. त्यांचं नामसंकीर्तन बघून इतर लोक डोलायला लागतात. त्यांच्या मनात भगवत भाव जागा होतो, भगवंताबद्दल प्रेम निर्माण होतं. हा एक सुंदर पैलू आहे अजून भक्तिप्रांतातला. इतरांना त्याच्यात सहभागी करून घेता येऊ शकतं. तो भगवत भक्तिभाव कसा होतो शुद्ध मराठीत, इन्फेक्शियस. त्याचा संसर्ग होतो इतरांना सुद्धा. म्हणून म्हणलं की महात्मे माझ्या नामघोषाने विश्वाची दुःखी नाहीशी करतात. तेवढ्या पुरती का होईना, त्या वेळेपुरती का होईना, असं सुंदर भगवत प्रेमाने भरलेलं नामसंकीर्तन कुठे आपल्याला अनुभवायला मिळालं, तेवढ्या वेळापुरती तरी का होईना आपण विसरतो की नाही संसाराची दुःख, संसाराच्या चिंता. हा एक छान त्याचा एक पैलू आहे. 200 क्रमांकाची ही ओवी आहे आणि 200 हा आकडा छान आहे थांबण्यासाठी. 2 सेंचुरी झाल्यात. वेळ आहे 15 मिनिटं, पण आज आपण 15 मिनिटं आधी थांबतोय. आपलं भजन आणि पसायदान आहे आणि नंतर पुन्हा थोड्या वेळाने आपल्याच भाग्याने पुन्हा हरिपाठ आहे. एकाच दिवशी ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ आपल्याला अभ्यासाला मिळणार आहे. या आनंदामध्ये आपण इथे थांबूया आणि असं भगवत प्रेम आणि तो भगवंत म्हणजे पुन्हा पुन्हा मी सांगतोय, तो देवळात आहे आणि देवघरात आहे तिथे तर तो आहेच, पण लक्षात ठेवायचं माझा प्रतिक्षणी जो श्वासोच्छवास सुरू आहे. मी रात्री छान जेवून झोपतो तेव्हा सकाळी अन्न पचून तयार असतं. माझं हृदय नावाचं इंद्रिय जे इतके वर्ष झाले न बंद पडता सुरू आहे, हे सगळं जो करतो आहे, याचा अर्थ काय, प्रतिक्षणी त्याच्यामुळे माझं जीवन सुरू आहे, इतका तो भगवंत माझ्या जवळ आहे. आधुनिक उच्च शिक्षित लोकांना भगवंत असा सांगावा लागतो. माझ्याबद्दल बोलतोय मी. हाच जो तो वारीतला जाणारा एखादा शेतकरी असेल, शाळेत न गेलेला, त्याला हे काहीही शिकवावं लागत नाही. पण माझ्यासारखा जो असतो, स्वतःला वेल एज्युकेटेड समजतो, त्याला हे प्रश्न फार असतात. भगवंत म्हणजे काय? मी कशाला भगवंत मानू? दिसतो का भगवंत? सांगावं लागतं. हे बोलणं सुद्धा त्याच्याच अधिष्ठानावर घडत आहे. प्रतिक्षणी जो श्वासोच्छवास घडतोय माझ्या नकळत प्राणांचं कार्य त्याच्याच अधिष्ठानावर सुरू आहे. मुद्दा माझ्या भगवंत इतका जवळ आहे, नव्हे तोच मी आहे. असा अनुभव सर्वांना यावा आणि या दृष्टीने अखंड भगवंताचं प्रेम आपल्या अंतःकरणात उत्पन्न व्हावं अशी सदिच्छा सद्गुरूंच्या चरणी व्यक्त करतो. आणि आजचं हे ज्ञानेश्वरीचं चिंतन 200 क्रमांकाच्या ओवीपाशी आपण थांबूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.